भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणाऱ्या बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावरचा जो दसरा मेळावा आहे त्या दसरा मेळाव्याची तयारी ही अंतिम टप्प्यात आली। आपण समोर पाहतोय भव्य अशी भगवान बाबा यांची मूर्ती आहे, पाठीमागे ध्वज देखील फडकताना पाहायला मिळतोय। तर इथली जी छोटी मोठी तयारी राहिली ती तयारी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः उद्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे मुंडे समर्थक आणि जे ओबीसी बांधव आहेत ते या दसरा मेळाव्याला, बहुजन बांधव हे दसरा मेळाव्याला येत असतात। विशेषतः या दसरा मेळाव्यामध्ये आल्यानंतर पंकजा मुंडे आता नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। समोर पाहतोय अशा पद्धतीने मैदानाची देखील तयारी चालू आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उद्या मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दसरा मेळाव्याला येत असतात। त्यांच्या बैठकीच्या व्यवस्थेच्या अनुषंगाने देखील या ठिकाणी तयार करण्यात आली। तर मोठंसं असं व्यासपीठ देखील तयार करण्यात आले। त्यामुळे उद्या या ठिकाणी किती लोक सहभागी होणार आणि पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। तसं पाहिलं तर ही दसरा मेळाव्याची परंपरा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केली होती। भगवान गडावरती हा दसरा मेळावा होत होता। त्यानंतर आता हा भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट या ठिकाणी हा दसरा मेळावा होतो। आणि जर बीडची एकूण परिस्थिती पाहिली तर बीडमध्ये सामाजिक परिस्थिती, त्याचबरोबर जी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, ओबीसी आरक्षण बचाव चळवळ एकीकडे सुरू आहे, त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने देखील समोर आलेले जे प्रश्न आहेत, या संपूर्ण परिस्थितीवरती पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। या अगोदरचा जो दसरा मेळावा होता त्या दसरा मेळाव्याच्या वेळी पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर झालेला तो दसरा मेळावा होता आणि आता मंत्री झाल्यानंतरचा पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा। त्यामुळे नेमकं यातून काय बोललं जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। ओबीसीची जी मंत्रिमंडळाची उपसमिती आहे त्यामध्ये पंकजा मुंडे देखील आहेत। त्यामुळे ओबीसी आरक्षण बचाव या अनुषंगाने देखील या व्यासपीठावरून पंकजा मुंडे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।